श्री दासगणू विनम्रपणे म्हणाले की मी संताचे दरबारात आलेलो आहे, तेव्हा प्रसाद घेतल्याशिवाय कसा जाईल, पण तो माझे इच्छेने स्वीकारणार आहे, तेव्हा ताटातील पाकिटात जे आहे ते आपल्या संस्थानात जमा करा व ताटातील रुमाल तुरटीच्या पाण्यात भिजवून सुकल्यावर श्री गजानन महाराजांचे पवित्र चरणास लावून तो प्रसाद व श्रीफळ एवढाच प्रसाद मला द्या. बाकीच्या सर्व वस्तू खरोखरीच ज्या गरिबास आवश्यकता आहे अशांना देऊन टाका. माझे प्रवास भाड्याची व्यवस्था तुम्ही केलेलीच आहे. तसेच आज मी रचलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ प्रकाशनाचे सर्व अधिकार संस्थानला बहाल करीत आहे. श्री गजानन महाराजांचे कृपेने हा पूर्ण ग्रंथ लिहून त्यांचे चरणी समर्पित केला आहे. श्री गजानन महाराजांची सेवा करण्याचा योग मिळवून दिल्याबद्दल आपले सर्वांचे उपकार झालेत. यापेक्षा अधिक भाग्य कोणते, असे उद्गार काढून श्रीराम प्रभूचे दर्शन घेतल्यावर श्री गजानन महाराजांचे लोटांगण घालून दर्शन घेतले. तेव्हा भाव दाटून आल्यामुळे ते मंदिरातच सुमारे 10 मिनिट ध्यानमुद्रेत बसून होते. नंतर सदगदित स्वराने श्री विष्णू सहस्त्रनाम पठण करून सर्व उपस्थितांचा जडंत करणाने निरोप घेतला. श्री गजानन विजय ग्रंथाच्या प्रत्येक अध्याय वाचनाचे महत्त्व. श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे. श्री गजाननाच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथ वाचनामध्ये आहे. संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्टफळ मिळते असा भक्तांचा अनुभव आहे. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन. एकदा तरी पारायण करा श्री गजानन विजय ग्रंथाचे. श्री गजानन विजय ग्रंथाचा प्रत्येक अध्याय आपले वेगवेगळे प्रॉब्लेम दूर करण्याचे सामर्थ्य प्रदान करतो. श्री गजानन विजय ग्रंथाचा कोणता अध्याय कधी वाचावा हे येथे देत आहे. अध्याय 1 निराशा, मन, शांती, कर्जमुक्ती, नवीन उपक्रमाची सुरुवात. अध्याय 2 कुटुंबातील व्यथा आणि अडचणी. अध्याय 3 दुसऱ्याचे मन जाणतेपणी किंवा अजाणतेपणी दुखावल्या गेले असेल तर, कुणी जवळचे आजारी असेल आणि डॉक्टरांनी हात टेकले असतील तर. अध्याय 4 जीवनातील दुःख आणि समस्या कमी करण्यासाठी. अध्याय 5 दुष्काळ, पाण्याची समस्या, तहान लागलेली असेल व पाणी जवळ नसेल तर गेलेली संपत्ती परत येईल, जीवनात सकारात्मक बदल होईल. अध्याय 6 चांगले विश्वासू मित्र मिळतील, चांगल्या वाईट मधील फरक कळेल. अध्याय 7 निरर्थक अभिमान आणि अहंकार दूर होईल, इच्छुकांना संतान प्राप्ती होईल. अध्याय 8 कायदेविषयक समस्या दूर होतील आणि कोर्ट केसेसमध्ये विजय मिळेल, अहंकारी व्यक्तींचा अहंकार दूर होईल. अध्याय 9 हट्टी दुराग्रही मित्रांचा प्रभाव कमी होईल, शत्रूंचा नाश होईल, चुकांची दुरुस्ती होईल किंवा त्यांचा परिणाम कमी होईल. महाराजांचे कुठल्या तरी स्वरूपात किंवा स्वप्नात दर्शन होईल, जर वार्धक्यामुळे किंवा आजारामुळे शेगावला तुम्ही जाऊ शकत नसाल. अध्याय 10 आपल्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्याची शक्ती, प्रभाव कमी करण्यासाठी, आजारपणातून लवकर ठीक होण्यासाठी. अध्याय 11 ध्येयप्राप्ती आणि आख्याय दूर होऊन न्याय मिळावा यासाठी, स्वरक्षण होण्यासाठी, अपघात किंवा संकटातून वाचलो असल्यास महाराजांचे आभार मानण्यासाठी. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.